नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। सध्या सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून सांगली जिल्ह्यामध्ये अनेक वेगवेगळे मतप्रवाह येत आहेत आणि प्रसार माध्यमांच्या मधून सुद्धा हे मतप्रवाह वेगवेगळे येत आहेत। सांगली जिल्हा परिषदेसाठी महायुती आपली सत्ता सांगली जिल्हा परिषदेवर स्थापन करेल किंवा महाविकास आघाडी ही जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करेल, याच्यासाठी फार वेगळ्या पद्धतीनं चर्चा आपणाला आता सध्या प्रसार माध्यमांच्या मधून किंवा नेते मंडळींच्या एकंदरीत सभा असतील किंवा बैठका असतील याच्यावरून एकंदरीत एक राजकारण वेगळ्या पद्धतीनं चालू असल्याचं आपणाला पाहायला मिळतंय। तसं पाहायला गेलं तर जिल्हा परिषदेमध्ये एक हाती सत्ता ही कोणत्याही पक्षाची आली नाही। मी पक्षाची काय याच्यासाठी म्हणतोय, कारण महायुती इथं वेगळी लढली, महाविकास आघाडी मात्र एकसंघ लढली आणि महायुती वेगवेगळी लढलेली असताना भाजपानं वेगळा अजेंडा घेतला, परत शिवसेना शिंदे गटाचा वेगळा अजेंडा होता, पवित्रा होता आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या पक्षाचा एक वेगळाच पवित्रा होता। मात्र हे सर्व जरी असलं तरी सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून सध्या जे काही घमासान चालू आहे त्या एकंदरीत चाललेल्या ह्या चर्चांचा जर वेग बघितला तर जिल्हा परिषद अध्यक्षपद किंवा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता कोणाची स्थापन होणार याच्यावर बऱ्याच अंशी आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण बरेच जण जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं काय होईल, जिल्हा परिषद अध्यक्ष कोणाचा होणार, सत्ता कोणाची स्थापन होणार याच्या संदर्भात अनेक मतप्रवाह हे वेगवेगळे येत आहेत। याच मतप्रवाहांचा जर विचार केला तर भाजपाला म्हणावी अशी भक्कम स्थिती सांगली जिल्हा परिषदेमध्ये जनतेनं तशी दिलेली नाही किंवा जनतेचा कौल भाजपच्या बाजूने तसा राहिलेला नाही, असं एकंदरीत चित्र आपणाला या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं। महानगरपालिकेमध्ये भाजपला फार चांगल्या पद्धतीनं मतदारांनी सपोर्ट केला, जनतेने सपोर्ट केला आणि भाजप एका चांगल्या फिगरपर्यंत पोहोचू शकली। मात्र जिल्हा परिषदेमध्ये तशी बाब घडलेली नाही। जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकंदरीत जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये भाजपला म्हणावं तितकं यश इथं मिळवता आलं नाही आणि भाजपला हे यश मिळवताना जी दमछाक झाली भाजपची ती पाहता कुठंतरी भाजपला हा आत्मचिंतन करण्याचाच एक प्रसंग आहे। कारण भाजपने केलेली विकास कामं आणि त्या जोरावर भाजप एक मुसंडी मारेल अशी जी एक अपेक्षा होती ती अपेक्षा ही पूर्ण झाली नाही भाजपची। मतदारांनी त्यांना तसा कौल दिलेला नाही। काही ठिकाणी गटांतर्गत गटबाजी झाली, भाजपापासून काही नेते मंडळींनी फारकत घेतली स्थानिक लेवलच्या आणि ते वेगळ्या पक्षाच्या चिन्हावर लढले। म्हणजे महायुतीतील तिन्ही घटक पक्ष जे होते ते वेगवेगळ्या चिन्हावरती लढले। त्यामध्ये भाजपा 16 जागांच्यावर भाजपा आपली पकड मिळवली त्यांनी। शिंदे शिवसेनेनं 7 जागा, राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या 6 जागा, जनस्वराज्याची 1 जागा आणि म्हणजे रयत क्रांतीची 1 जागा, असं मिळून 31 जागांचं गणित त्यांनी महायुतीत जुळवलंय। मात्र याच्याबरोबर हे गणित जर जुळवत असताना त्यांच्याबरोबर कोण आहेत हे पाहणं गरजेचं आहे। युती आणि युतीतील घटक पक्ष त्यांच्याबरोबर आहेत का हे बघणं गरजेचं आहे। युतीतील घटक पक्षांची मनधरणी सध्या चालू असल्याची एक चर्चा आहे। मात्र ही मनधरणी कशी होईल, कारण महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला बाजूला ठेवून भाजपनं राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाबरोबर जे त्यांचं जे मनोमिलन झालं आणि महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन झाली। महापौर धीरज सूर्यवंशी हे भाजपाकडून महापौर झाले आणि उपमहापौर राष्ट्रवादीचे अजितदादा पवार गटाचे गजानन मगदूम हे उपमहापौर झाले, सत्ता स्थापन झाली। मात्र एकंदरीत जर विचार केला तर जिल्हा परिषदेमध्ये मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही। कारण राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाबरोबर जरी सत्ता असली
तरी सुद्धा सत्ता स्थापन होण्यासाठी भाजपला अजून झगडावं लागणार आहे. कारण 6 जागांवर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाची सत्ता आहे. म्हणजेच संजय काका पाटील असतील, अजितराव घोरपडे सरकार असतील, यांनी एकत्रित मिळून इथं फार चांगल्या पद्धतीनं या जागा निवडून आणल्या. त्यांना जो मतदारांनी कौल दिला त्याच्यावर ते 6 जागा मिळवू शकले. तसं पाहायला गेलं तर शिवसेनेनं म्हणजेच मंत्री शंभूराजे देसाई यांनी जे प्रसार माध्यमांच्या समोर ज्या काही बाबी त्यांच्या माध्यमातून आल्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एका लुगड्यावर म्हातारं होऊ नका. म्हणजे महानगरपालिकेत सत्ता जुळवत असताना शिवसेनेला डावलल्यामुळं कुठेतरी शिवसेनेनं आता असा पवित्रा घेतलेला आहे की जिल्हा परिषदेमध्ये जर सत्ता स्थापन करायची असेल तर कुठेतरी अध्यक्षपद आम्हाला यायला पाहिजे आणि आमचा योग्य विचार व्हायला पाहिजे शिवसेनेचा सांगली जिल्ह्यामध्ये, कारण आमच्या 7 जागा आहेत. याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरती होईल असं सुद्धा मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितलं होतं. आणि सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला अर्थात महायुतीला सत्ता स्थापन करणं इतकं कठीण होईल असं वाटलं नव्हतं. मात्र कुठेतरी शिवसेनेची ही भूमिका ही वेगळी आहे. आणि अजितराव घोरपडे सरकार हे सुद्धा आपण म्हैसाळमध्ये ज्या वेळेला नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार होता तिथं सुद्धा आपण बघितलं की महाविकास आघाडीच्या स्टेजवर अजितराव घोरपडे सरकार होते आणि त्यांनी अगोदर जे बॉन्डिंग केलं होतं की आम्ही जरी स्वतंत्र लढत असलो तरी सुद्धा आम्ही महाविकास आघाडीचा सपोर्ट घेऊन लढतोय, हे त्यांनी प्रकर्षाने सांगितलं होतं. एरंडोली जिल्हा परिषद गटासंदर्भात आपण त्याच बाबी बघितल्या. एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये ज्या वेळेला एकत्रित लढण्याचा विचार झाला त्यावेळेला महाविकास आघाडी अर्थात विशालदादा पाटील असतील किंवा काँग्रेस असेल, तिथली स्थानिक राष्ट्रवादी असेल, जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून उभा केलेली, यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला, तो घड्याळाला केला. म्हणजे महायुतीच्या एकसंघ निवडणुकीतून, एकसंघ गटबांधणीतून ही एरंडोली जिल्हा परिषद गटातील सीटा आल्या, जागा आल्या. आणि एकंदरीत जर विचार केला तर कुठेतरी महायुती बरोबर अजितराव घोरपडे सरकार असल्याचं चित्र आहे. मात्र त्यांनी कालच एक ठिकाणी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की आमची भूमिका ही तटस्थ आहे. पण सरकारांची तटस्थ भूमिका ही जनतेला मान्य होईल का, मतदारांना मान्य होईल का? कारण जागा लढवताना बऱ्याच वेळेला ग्रामीण भागामध्ये जे गटतट असतात ते एकामेकाच्या विरोधात त्यांनी काम केलेलं असतं. आणि हे काम करून सुद्धा आमची भूमिका जर तटस्थ आहे असं जर घोरपडे सरकार म्हणत असतील तर ही बाब खचितच मतदार किंवा जनता कितपत मान्य करेल ह्याच्यावर एक फार मोठं राजकारण होऊ शकतं. कारण असं म्हणू शकत नाही आपण की भाजपच्या विरोधात फारच तिथली जनता होती किंवा मतदार होते असं आपण म्हणू शकत नाही. मात्र कुठेतरी महाविकास आघाडीनं सगळे एकत्र येऊन जे प्लॅनिंग केलं होतं त्याच जीवावर एरंडोली सारख्या मतदारसंघामध्ये ह्या जागा निवडून आल्या. नाहीतर भाजपच्या विरोधात एरंडोली जिल्हा परिषद गटातील मतदार होता असं म्हणणंच गैर होईल. मात्र महाविकास आघाडीला कुठेतरी सांगली जिल्ह्यामध्ये संपूर्ण एक चांगलं वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूनं उभं केलं. कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं ज्या 25 जागा लढवल्या त्याच्यामध्ये 18 जागेंच्या वर त्यांचा विजय झाला. 1-2 जागा तर फार कमी फरकामध्ये निसटत्या त्यांच्या हातातून गेल्या. मात्र 18 जागेंवर ते निवडून आले. काँग्रेसला सुद्धा फार चांगली साथ इथल्या सांगली जिल्ह्यातील जनतेने दिली आणि काँग्रेसच्या 11 जागा निवडून आल्या. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा 1 जागा निवडून आली. म्हणजे 30 जागा महाविकास आघाडीच्या झाल्या आणि महायुतीच्या 31 जागा झाल्या. म्हणजे राज्यातील सत्तेवरून आपण आता हे बोललो. मात्र कुठेतरी अजितदादा पवार गटाच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यांची भूमिका जर तटस्थ असेल तर ती तटस्थ भूमिका कितपत योग्य आहे याच्यावर जनतेमध्ये आता उलटसुलट चर्चा चालू आहेत. कारण आम्ही मतदान केलंय ते एक महाविकास आघाडीला कुठेतरी हा सपोर्ट मिळेल
आणि महाविकास आघाडी सत्तेमध्ये स्थापन होईल असं म्हणून आम्ही मतदान केलंय असं आता जनता म्हणतेय. त्यामुळं घोरपडे सरकारांची तटस्थ भूमिका ही जनतेला मान्य होईल असं वाटत नाही. कारण जयंत पाटील साहेब यांनी सुद्धा म्हैसाळच्या सभेमध्ये भूमिका मांडत असताना त्यांनी कुठंतरी हे बोलणं टाळलं होतं की अध्यक्ष कोणाचा होईल, सत्ता कोणाची स्थापन होईल, ही चर्चाच त्यांनी मुळात म्हणजे त्या संपूर्ण व्हिडिओच्या दरम्यान किंवा म्हणजे संपूर्ण भाषणाच्या दरम्यान त्यांनी ती चर्चा टाळलेली होती. कारण जे होईल त्याला अजून थोडा वेळ आहे असं जयंत पाटील साहेब यांनी प्रकर्षानं सांगितलं होतं. आणि कुठंतरी याच जोरावर त्या स्टेजवरती ज्या वेळेला राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जे निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य सुद्धा तिथं होते, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्या सदस्यांचा सत्कार सुद्धा होता. म्हणजे कुठेतरी तुम्ही महाविकास आघाडी बरोबर होता आहात अशी जनतेची भूमिका आहे. त्यामुळं अजितराव घोरपडे सरकारांनी तटस्थ भूमिका घेणं हे आत्ताच्या घडीला योग्य नसल्याचं चित्र आहे. कारण जर तटस्थ भूमिका घेतली तर तुम्हाला ज्या लोकांनी मतदान केलं, ज्या जनतेने तुम्हाला पाठिंबा दिला, त्या जनतेची संभ्रमावस्था ही निर्माण झालेली आहे. आणि ती संभ्रमावस्था खचितच ही येणाऱ्या राजकारणाला फार चांगली आहे अशातली बाब नाही. कारण सत्तेबरोबर जायचं आहे म्हणजे महाविकास आघाडी बरोबर जायचं आहे का महायुती बरोबर राहायचं आहे हे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटानं एकदा ठाम निर्धार करणं अपेक्षित आहे. नाहीतर काय होतंय बघूया, आम्ही तटस्थ आहे ही भूमिका ही जनतेने दिलेल्या कौल जो आहे त्याच्या विरोधातली ही भूमिका ठरेल. त्यामुळे तटस्थ भूमिका ही आता अजितराव घोरपडे सरकार यांना फार चांगली होईल अशातलं वाटत नाही. त्यांनी महायुतीची तरी कास निवडावी किंवा महाविकास आघाडीची तरी कास निवडावी आणि त्यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी म्हणजे पुढे यावं. जे बॉन्डिंग आहे ते महायुती बरोबर किंवा महाविकास आघाडी बरोबर हे एकदा त्यांनी स्पष्ट करावं. कारण जनतेनं हिथं अनेक वाद सहन करून महाविकास आघाडी बरोबर तुम्ही आहात म्हणून बऱ्यापैकी तुम्हाला मतदान केलं होतं, भाजपच्या विरोधात बंड केलं होतं, दंड थोपटले होते. त्यामुळं कुठंतरी ह्या सर्वाचा विचार करून राष्ट्रवादी अजितदादा पवार गटानं ही संभ्रमावस्था निर्माण न करता त्यांनी एक ठाम भूमिका घ्यावी असं एकंदरीत आता जनतेचं मत आहे.